बसून घ्या तुम्ही, बसून घ्या. काय आपल्याला चाली मारायचे ते मारायचे नंतर. हा बाईने कशी बारी केली तुम्हाला माहिती आहे, बरोबर आहे ना? आणि म्हणून बाईला माझं सांगणं आहे की ज्याची घरं काढायची आहेत त्याने दुसऱ्याच्या घरावर कधी दगड मारू नये. आजपर्यंत वयाच्या 7वी पासून ते आज तक बाई, आज माझी 45 या 27 तारखेला 45 सुरू होईल. 7वी पासून वर्ष मोजा किती वर्ष कलाकार करतो, म्हणजे कलाकृती करतोय. आणि बाई मला शिकवतात, आजही एकही गाणं कोणाचं मी घेतलं नाही, उलट कोणाचं गायलं नाही. आज बाईने मला समोर सांगतो, माझ्या समोर चॅलेंज देता, बाई तुम्हाला किती कमी लागले नाही याचा विचार करा. सगळी इतकी महाकाल बुवाकडे कुणाचे पैसे कुठे द्यायचे होते, तो अंकुश वैद्य कुठे रडत होता, कुणाजवळ रडत होता माझे पैसे दिले नाही म्हणून. ही तुमची योग्यता. आणि इकडे पाड्या मारायच्या, ह्या पाड्या या महाकाळ बुवा समोर मारायचं नाही पाहिजे. जर तुम्ही दुसऱ्याकडनं आणताना उलटी गाणी तर महाकाळ बुवा समोर मी सगळं उघड करेन. कारण का मी जे लिहितो ना आज काय प्रामाणिकपणे ईश्वर देतोय, ते पान माझ्यासमोर आणतोय, मी लिखाण करतोय, मोकळं होतोय. पण जर आपणच कुठेतरी करतोय ना, या सगळी पाळमुळे यांची सगळ्यांची माहिती पाहिजे. पण या जागा ह्याच्या पुढे जर काही म्हणत मला जाऊ दे. आणखीन काय म्हणते, आण पाहू आहे की नाही, हे कितीचं मेहनत झालं. अंडनी पंड किती वर्ष गाणं चाललेलं आहे, अंडनी पंड. आता ही म्हणते आण पाहू, काय बाईला मजा वाटते. मग मी म्हणेन अगं आण पाहू, बरोबर ना? आता हिला म्हणताना ग म्हणायला पाहिजे, ग आण पाहू. आता काय म्हणते, आणि ही म्हणते, हिला लाज पण बरोबर वाटत नाही. ही म्हणते काय उपडणार आहे का येऊन, म्हणते ना मगाशी. आता मला सांगा, आता ही मला का म्हणते माहितीये काय, हिची सगळी उठून झाली असती, काय गरज काय. आणि म्हणते ह्याच्या पण कानाला भोक आहे. बाय आमच्या कानाला भोका असून काही उपयोग नाही. तुला जेवढी भोक आहेत ना तेवढ्या याच्यात घालायला लागतो, याचा विचार कर. बरोबर ना? सगळी जेवढी भोक आहेत ना तेवढ्या याच्यात घालायला लागतो. किती वर सगळी नाका कानापासून ती काय बोलायचं काम नाही. आम्हाला भोका असून काय उपयोग आहे. आणि बुवाला म्हणते भैया लागला. बाई तंग मराठी भाषा एवढी आहे, त्याचं एवढं मोठं विस्तृती आहे की सगळ्या भाषांचं संमिश्रण आहे त्याच्यामध्ये. मग मराठी असू दे किंवा इंग्रजी असू दे, हिंदी असू दे, काही शब्द असे आहेत की त्या शब्दाला काही तोडत नाही. टेबलला टेबलच म्हणायला पाहिजे इंग्रजी शब्द असला तरी. असं काही गोष्टी आहेत, तुला शिक. अजून जर तुला व्याकरण कच्चं असेल ना तर माझ्याकडे ये, बाकी डिक्शनरी आहे तुला दाखवी. आणि म्हणते भैया लागला, बुवाला भैया लागला. बाई मला भैया लागून काय उपयोग होणार आहे का मला सांगा, काय उपयोग होईल काय मला सांगा. मेरे बसाडे एवढा वर्ष झाला लग्न केलंय, अजून काय तुला काही प्रगती तुझी दिसत नाही. तुला लावून घे भैया, प्रगती तरी दिसेल. बरोबर. आणि म्हणते सोट्याचा कापणार आहे कुठल्या गवळणी. बाई मला परवा विचारते ही गोष्ट तुला पटवून सांगितली मी जे काही बोललो ते. आज तू मला सांग, सोट्या कुठल्या गवळणी कापला होता आणि तिच्या हाताला कधी सोट्या लागला होता कोणाचा. मला सांगा, कानाचा सोट्या हिच्या हाताला लागेल काय, मावळ काय. आणि मसनात कापून तो काय त्याचा उपयोग होणार आहे का, त्याची काय फ्रीज मध्ये ठेवायची वस्तू आहे का. चला आज वाटलाय भाजी करून खावी नाही तर काय करून करावं, असं काय काय म्हणजे काय आपण बोलतो त्याचं काय, त्याचं त्यानंतर काय नाही. दुसरं परत काय बोलून गेल्या. आणि गुवाहाटी, माझ्याकडे गुवाहाटीचं पण गाड्या काढून पण ठेवते. त्या ठिकाणी मोरिया स्पोर्ट यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. निलेश पियर शॉपी आमचे मित्र यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की छत्रपतीचं गाणं झालं पाहिजे, अचानक आलं म्हणून ते या ठिकाणी घेतले आणि मी ते नंतर घेणार आहे. दुसऱ्या आणखी बाई म्हणून गेल्या, या ठिकाणी अक्षय जठार 200 रुपये. बाळासाहेबांचं गाणं होऊ द्या, नक्कीच या ठिकाणी घेतलं जाईल. ते मला एक व्हॉट्सअपवरती पण मला त्याची फरमाईश होती. आणि म्हणते बुवांच्या नाचाची मला लय आवडतात, लय म्हणजे माझा दिला काय काय आवडतो ना बाई, एक दिवशी माझ्याकडे राहायला पाहून. माझ्याकडे काय काय आहे ना तुला सगळं दाखवलं आहे की नाही.
बुवाचा नाच काय आवडतो तो गाणं काढ रे. कसं काय म्हणतो माहिती काय, या गाण्यावर मी तिला एकदा म्हटलं होतं, येत इथे जन्मकारणी काय साऱ्यांना खुलवते, बघा साऱ्यांना भुलवते, बघा साऱ्यांना भुलवते, ही गाण काय हलवून दाखवते. माझ्या मुलाचं गाणं काय गणपतीचा ताशा, हे गाणं ती हलवून दाखवते, बघ साऱ्यांना भुलवते, ही गाणं काय हलवून दाखवते, बघ साऱ्यांना भुलवते. बसा तुम्ही लेक्चरवर घेत होते, बाकी काय करू नका. हा माझ्या गाणं म्हणायचं बरंच ना, ठेवते दुसरं घेते. आता बाय तो एकूण एक तुझ्या वेळेला नाव उत्तर देत काढल्या. आता ठीक आहे म्हटली, ह्याचा ओठ चिचित ठेचीत म्हटली. ओठ कुणाचा कोणी ठेचला नाही का, मला ठेचला नाही का, मला दाखव. मी जे काही बोललो ना, तुझी गाणं बरोबर ना. आण म्हणजे आज्ञा, त्यावेळेला आण म्हणजे आण म्हणत होतो, आण म्हणजे प्रतिज्ञा म्हणत होतो. आज मला डिक्शनरीत वेगळा शब्द गावला त्याचा अर्थ, म्हणून आण म्हणजे आज्ञा, हिची आज्ञा ती ठेचीत, मुसळण ठेचीत. बरोबर हे काय समर्पक असत ते काय काय ह्याचा ओट ठेचीत आणि ओट बीट हे शब्द बाय त्यावेळेला तुझ्या ह्याच्यात काढलेला आहे. आणि म्हणते महाकाल बुवा जशी हिजडी गावला जाईल, बाय स्वतःचा शेर वापर, स्वतःचा शेर शेर इथे वापर नको. दुसरी गोष्ट बाय म्हणून गेल्या, गणपतीचा ताशा कसा जोराने वाजे भारी. आता मला सांगा, गणपतीचा ताशा कोणा शिका मारलेला आहे का, हा गणपतीचा ताशा. शिमक्याचा ढोल बोलतात, त्याच्यावर केदाराचा ढोल म्हणत नाही, शिमक्याचा ढोल बघतात. गणपतीचा ताशा कोणी दिला, काही गावरान घेऊन देणार होतं काय गणपतीला. काय कुठं बोलायचं त्याला काही तंत्रच नाही. आणखी दुसरं काय काय बोलले ते जरा घेऊ दे. आणि म्हणते तुझी कोणून कशी मारते ती बघ, बोलली ना. आता मला सांगा, ही बाई मेली आहे, कोण कोणाची खोलून मारतो हिला अजून कळत नाही. मेली आता संदेशला काय करतात काय मलाच काय कळत नाही. बरोबर ना. आता एवढं सोन्यासारखा चिकना एकदम हँडसम गडी आमच्या मित्र आहेत, ते संदेश बोलतात. आता मला प्रश्न पडलाय की ह्यांच्या बिचाऱ्यांच्या रात्री काय गडबड होत असेल. आता मला सांगा, गोंधळी समाजाचा कार्यक्रम आहे, ज्या तिथं जावं कलाकारांनी त्या पाण्यासारखं असावं, जिथं जावं ना त्याच्यात मिसळून जावं. गोंधळी समाजाचा कार्यक्रम, अरे देवी देवतानं दिलेलं बर आहे बाई, आणि तू म्हणतेस तिथं गोंधळ त्या रस्त्यावर घाल, ते रस्त्यावर करा सादर करण्याची नाही बाई, तुला लाज वाटायला पाहिजे. ज्या रंगभूमीवर तू कार्यक्रम करतेस ना, ही संस्कृती प्रधान रंगभूमी आहे. महाराष्ट्रातली देशातली कुठलीही कला, लोककला असू दे किंवा कुठलंही काय असेल, जे धार्मिक विधी करणारी मंडळी आहे, त्याला परंपरा आहे, त्याला आधार आहे, बेस आहे, आणि त्याला अशी कुठली कमी लेखण्याचं काम बाई करतो. आणि म्हणून या ठिकाणी गोंधळ घालतात. आणि नंतर तू पण गोंधळ घालतास, गोंधळाचं दिमडी वाजून घेतात ना त्याच्याकडनं. आपण बाई करतोय ना, दुसऱ्याला बोलताना आपण ती चूक करू नये याची दक्षता घ्यायची. आणखी म्हणून गेल्या काय, उठल्यावर काय करशील मला म्हणते. आता उठतो कुणाचा मला काही कळत नाही. आता काय म्हणायचं काय, याच्यात काही मिस्टेक नाही ना झाली, चुकून काय संदेश भाऊने काहीतरी चुकीची काही वस्तू निवडलीच नाही ना. नाही तर केस तेवढं लांब असायचं आणि भरताना असायचं. काय नाही, 2-3 ठिकाणी तिथे असेच शब्द आले. म्हणजे नेमकी तू बाई आहेस का बाप आहेस, एकदा तपासून बघायला लागेल मला, म्हणजे संदेश दादाला सांगायला लागेल. आपण बाई काय करतो ना, ते बघ गाणी ते एक झाली ती झाली. आता ती काय म्हटली, गुवाहाटीचा विषय काहीतरी घेतला ना, आणि ती मगाशी म्हटली मी तिला एवढी गाणी बाय, मी जे गाणी लिहितो ते असे त्याला मला घुसतात. तेव्हा ती म्हटली ना, ते तिला एवढं गाणं आवडतं का मला काही कळत नाही. काय गाणं होतं माहितीये काय,
भाजीची गोडी सारा लागली ना तेज काय ग महागली ना. ही भाजी एवढी कोरोनाच्या काळात एवढी वाढली. भाजीची गोडी सारा लागली ना तेज काय ग महागली ना. भाजीची गोडी सारा लागली ना तेज काय ग महागली ना. भाजीची गोडी सारा लागली ना तेज काय ग महागली ना. गोवाटीचा विषय त्याने घेतला ते आपल्या शहाजी बापूने काय काहीतरी केलेलं होते. काय ती साडी काय ते डोंगर काय ती साडी काय ते डोंगर काय ती साडी काय ते डोंगर बघ हॉटेल नाही छान कस बघ हॉटेल नाही छान कस तुला सांगतो मी करतो जाऊन तस अगती जनबाई अगती जनबाई तू गुवाहाटीत बस गुवाहाटीत बस गुवाहाटीत बस. बरोबर ना मी असं वेगळं म्हटलं बाई. एक एक शब्द आहेत ना त्याच्यात एवढी मजेशीर गोष्ट आहेत ना. आता ती मागाशी म्हणून गेली की याच्या भावजेवर लक्ष असं काहीतरी गाणं होतं. आता बाई बोल आता असंच म्हटलं ना काहीतरी बघा. आता कसं म्हणतो बघा शब्दांचा खेळ कसा आहे तो बघा. आता ही गवळणीचा विषय त्या गवळणीला संदेश असून म्हणजे हे असं घडणार आहे हे संदेश देऊन सुद्धा आम्ही आज जर तू मान नाही दिला तुझी रात्री वाट लाव हे संदेश असून सुद्धा त्या मानाय तयार नाही. हे काय म्हणते हे रात्री गेले आणि चढले वरती दहंडीवरती असं बघाल वर चढतो बघा लवर असं म्हणत नाही मी. बघाल वर चढतो बघाल वर लवर म्हणत लपत म्हणत चढतो बघा लवर असं म्हणत नाही. चढतो बघा वर. बरोबर ना. कसं केलं बघा मला म्हणते फाउंडेशन मांडले बाई अभिमानाने सह्यागिरी बाई माझं गाणं आहे आणि मगाशी म्हणते रत्नागिरी आहे एक गाव. कुणी सांगा रत्नागिरी का सगळे हा रत्नागिरी एक गाव आहे काही जिल्हा आहे ना. हिला मी दिलं पहिली तरी घाला नाही तर ज्या हिला बालवाडी तरी घाला बघा. सोनी संदेश बाई बघा त्याला अहो मारते फाट्यावर मग येऊन रात्री घरामध्ये कसं चढतोय बघालवर. असं येऊन रात्री घरामध्ये बघ चढतोय कसं विषय असा घेतोय. तुम्हाला माहिती आहे छत्रपतींच्या काळामध्ये बेलदार आपण म्हणतो वडार समाज आहे. वडार समाजातली मंडळी सगळे आपले 12 बलुतेदार या ठिकाणी छत्रपतींचे मावळे होते. आणि ज्या वेळेला या रामदास स्वामींनी त्या ठिकाणी नेलं काम चालू होतं किल्ल्याचं आणि त्या ठिकाणी एका दगड फोडल्यानंतर त्या दगडातून बेड निघालं. हे सगळ्यांना माहिती आहे ना. वडार समाज आहे की नाही. मी समाजाला कोणतं वेगळं म्हणत नाही त्यांनी पण ऐकावं कोण असेल त्यांनी पण समाजाबाबतीत कोणी काही म्हणत नाही. पण वडार समाजातल्या मंडळीकडे त्या वडारांनी ते दगड खाऊ घातल्यानंतर त्यातून बेडकी निघाली. कसा विषय बघा. मग फिरत नाही माग बघ फोडत क्षणी या शिला. शिला म्हणजे दगड बाई नाही तर दुसरा शिल म्हणू नको तू. बघ फोडत क्षणी या शिला आला प्राणी बघा केवढार अमृत सार घडलं कसं खावं
हा अखेरीत सार घडलं कसं घालता बघाल वडार घाव घालता बघाल वडार घाव घालता बघाल वडार आता असं म्हणा अखेरीत सार घडलं कसं घालता बघाल वडार अखेरीत सार घडलं कसं घालता बघाल वडार सार घडलं कसं घालता बघाल आता या ठिकाणी मजेशीर गाणं घेतोय. महाकाळीचं रूप सगळ्यांना माहिती आहे. महाकाळीच्या गळ्यामध्ये म्हणजे हाड आहे. आपण म्हणतो देवाला चांगली फुलांचा हार घालावं. हिनं आम्हाला त्याची म्हणजे हाडांची माळा घातलेली म्हणजे सगळे म्हणजे म्हणतात ना मुंडके होते हाड होती. तर हीच हड्डी घालते का आहे की नाही हार घालावं सोन्यासारखा काहीतरी असं मनाला प्रश्न पडतो. आणि हे सगळं असताना जर तिचं रूप बघितलं अकरा विकराळ रूप बघितलं आणि पायाखाली बघितलं असा गडी शंकर असा आडवा पडलेला आहे. हे सगळं रूपाचं वर्णन या गीतातून आहे. कसं घेतो बघा भूमिपुत्र हा दिसाय उग्र रूप घेण्यार वाटे मनाला भीती ही फार. त्या आधी या महाकाळीचं रूप पाहिल्यानंतर भीतीच वाटत नाही का. दिसाय उग्र रूप घेण्यार वाटे मनाला भीती ही फार. भरे उरात ही धडधडी भरे उरात ही धडधडी. खरं सांगा हीच हड्डी घालते का. खरं सांगा हीच हड्डी घालते का हीच हाड घालते का. खाली आहे ना गडी बरोबर ना. खरं सांगा हीच हड्डी घालते का बघ खाली हाय ना गडी. खरं सांगा हीच हड्डी घालते का बघ खाली हाय ना पाणी चढवावं लागतं नाही का. ते जल वर चढल्यानंतर ती देवाला पुजण्याची मजा त्याला भजण्याची मजा. आपण देवाला पुजतो त्याला भजणं म्हणतात. एखाद्याला भज देवाला भज. आता ते कच्चा हा हा बघा मन भावे भक्ती कर मन भावे भक्ती कर देईल हा सुख खरा देव. तुम्ही मजा बघा तुम्ही मनापासून भक्ती करा मजा बघा तुम्ही मजा बघा. ते पाणी वर चढल्यानंतर तुम्ही भजून बघा बरोबर ना. ते जलवर चढता तुम्ही भजा बघा मजा बघा तुम्ही मजा बघा. ते जलवर चढता तुम्ही भजा बघा मजा बघा तुम्ही मजा बघा. ते जलवर चढता तुम्ही भजा आणि काय म्हणते सडकून कसा लागतो तो बघा. सडकून कोण लागतो पाऊस लागतो बरोबर आहे ना. पाऊस सडकून लागतो ना बाकी कोण सडकून लागतो का. आता ती उपमा माणसाला दिली जाते कसा सडकून लागतो बघा. तर नाही तर हा वरून जो पाऊस आहे तो कसा सडकून लागतो. बाई म्हणतात कसा लागतो बघा. आता मी कसा लागतो कसं म्हणतो ते बघा. तर ह्या कृष्णाच्या मुळे काय झालं की
तू इंद्राला पूजलं नाही, ते गोवर्धनाची पूजा केलीस आणि आता तू अडकून पडलीस असं इंद्र म्हणतोय. काय म्हणतोय या गवळणीला? या कानाच्या या मुळं खाली पडलीस ना अडकून, अग कानाच्या या मुळं खाली पडलीस ना अडकून. आता खरंच मी भडकून ग लागेन वरून मी सडकून. मी वरून आहे कसा सडकून लागेल बघ. आता खरंच मी भडकून ग लागेन वरून मी सडकून. या ठिकाणी 3-4 गाणी झालेली बरोबर आहे ना? बाळासाहेबांचं गाणं या ठिकाणी तुमची फरमाईश होती, मला येते वेळी पण सुद्धा फरमाईश होती. निरोप घेऊन गेले जरी गे साहेब जगताचा, कौलाने घा फडकून सांगे भगवाई ते त्यागाचा. नावाचा बाळासाहेब वाघाचा, नावाचा बाळासाहेब वाघाचा. या ठिकाणी दादाची फरमाईश आहे, मला मोर्डेल पण त्यांनी फरमाईश दिली या ठिकाणी छत्रपतींचं गाणं गाण्यासाठी. आणि या ठिकाणी त्यांनी फरमाईश दिली छत्रपतींचं गाणं झालं पाहिजे. तर म्हणून छत्रपतीसाठी म्हणावं वाटतं, गीतेचा संदेश तू, क्रांतीचा आदेश तू. गीतेचा संदेश तू, क्रांतीचा आदेश तू, संस्कृतीचा मान तू आणि आम्हा सगळ्यांचा साऱ्यांचा असलेला अभिमान तू. अभिमान. आणि म्हणून त्याच्यासाठी या ठिकाणी गीत घेतोय. एकच राजा इथे जन्मला, एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर माझ्या देवाचं नाव गाजते गडगडाच्या दगडावर.
शिवभक्तांच्या हृदयावर त्या भक्तांच्या हृदयावर बसणार मृगात दैवत त्याचे दगडावर मनदेवाला त्याचे दगडावर आता मंडळी या ठिकाणी कमी झाली नाही, पण एक शेवटचं माझं 2 ओळीचं गीत ऐकून जाऊ. आणि खास करून सांगतोय एवढ्या म्हणजे म्हणतात ना लायकीची नाही शक्ती तुला करण्याच्या. जर तुला प्रश्नाचं उत्तर पटलं या ना पटलं हे सांगण्याची पण लायकीची नाही बाई. अवकाश नाही याची बारी करण्याची. बरोबर आहे ना. प्रश्न पण मला पटला नाही पटला सांगायला पाहिजे ना. ह्याच गोष्टीचा राग आहे बाई. आणि म्हणून तुमची लायकी नाही. जर तुम्हाला प्रश्नाचं उत्तर स्वतःला माहित नाही तर तू बाय बारी कशाला करतेस. जरा घरात बस. आणि हे दुसऱ्या ज्ञान शिकवलं पाहिजे आणि एवढे 30 वर्ष या कलेमध्ये घातलेले आहेत त्याला. आणि म्हणून आणि आवर्जून तुम्हाला सांगतो ऐकून ठेवा. मी याच्या अगोदर 10-15 वर्षापूर्वी सांगत आलो होतो. काळ फार कठीण आहे. या ठिकाणी सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग, कलियुग. कलियुग हा एंडिंगवर आलेला आहे आणि कलियुगाची मोजून 13 ते 14 वर्ष शिल्लक राहिलेले आहेत. विनाशाकडे आपलं हे जग चाललेलं आहे. आणि म्हणून माणसानं आनंदानं जगा, आनंदाने सगळ्यांना जगू द्यावं. खरंच तुम्हाला सांगतोय माझे काय काय वेळेला युट्यूबचे काय काय जेव्हा काढले त्यावेळेला त्या काळात बोललो होतो हे असं असं घडणार आहे. हे जे घडित आहे मोजून जास्त काळ राहिलेलं नाही विनाशाचा. त्याच्यामुळे जे आयुष्य आपल्याला मिळालेलं आहे ते प्रत्येकानं आनंदानं जगूया, आनंदानं एकमेकाला आनंद देऊया. जे काही वाटेल किती आयुष्य काही सांगता येणार नाही. पण कलियुगाची एंडिंगची वर्ष ही 14 ते 15 वर्ष मोजून झालेलं आहे. हे जग आहे हे आधीमध्येच आहे. ज्या वेळेला प्रकृती हातामध्ये सगळं घेईल त्यावेळेला या माणसाचं काहीच चालणार नाही हे लक्षात ठेवा. हे सगळं मोबाईल सगळं 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 हे सायन्स मधलं सगळं जे काय असेल ते त्यावेळेला बंद पडणार आहे. त्याची सगळ्यांनी दक्षता घ्या. आज एक तुम्हाला सांगतोय माझं वाटलं युट्यूबला तुम्ही टाकाल पण युट्यूबरला सगळ्यांना विनंती आहे माझी तुम्ही मित्र तुम्ही फक्त माझी बारी महिन्यात टाका एवढीच विनंती आहे. कारण जर तुम्ही दुसऱ्या दिवशी टाकले तर असे कोण माझ्या बागा येणार नाही याची माझी प्रेमळ इच्छा आहे. शक्ती तुला वाचवायचा आहे. तुम्ही सगळ्यांनी माझ्या बाऱ्या कोणी पण युट्यूबला टाका पण फक्त सरा त्याला अवधी द्या. महिन्याच अवधी द्या. म्हणजे काय होईल लोकांना जर हा तर हीच एक विनंती बाकी काय नाही. म्हणजे माझं म्हणणं नाही तुम्ही वापरा सगळ्यांनी काय करा फक्त म्हणजे ही कला जगली पाहिजे. जर तुम्हाला युट्यूबला बारा बघायला मिळेल तर इथं कोण येणार नाही अशीच अपेक्षा आहे. आणि माझी जर गाणी तुम्हाला ऐकायची असतील तर रत्नाकर महाकाळ युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि तुम्ही ती आवर्जून पाहावी अशी इच्छा. आणि एक शेवटचं गीत या ठिकाणी माझी मनापासून इच्छा आहे. ही सेवा देवा करत आलो मी अर्थाने या शक्ती दिल्यात पडलो. मला तुम्ही प्रेम दिलं या सगळ्या मंडळींनी रसिकांनी. आणि म्हणून जाता जाता हे रसिकांचे उपकार या ठिकाणी म्हणण्यासाठी 2 ओळी या ठिकाणी घेतोय. सदोतीत धरली छाया रसिकांनी माझ्यावरती. सदोतीत धरली छाया रसिकांनी माझ्यावरती. माझे मरण येऊ देवा या रंगभूमीवरती. मन मरण येऊ देवा या रंगभूमीवरती. सदोतीत धरली
जेव्हा जाईल सरणावरती जेव्हा जाईल सरणावरती तळे येऊ दे कानावरती जेव्हा जाईल सरणावरती तळे येऊ दे कानावरती मला मरण येऊ देवा या रंगभूमीवर 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 सततीत धरली छाया सततीत धरली छाया रसिकांनी माझ्यावरती सततीत धरली छाया रसिकांनी माझ्यावरती मरण येऊ देवा या रंगभूमीवर 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 तर या ठिकाणी तुम्हा सर्व रसिकांचे या ठिकाणी तुम्हा सर्व मित्रमंडळांचे मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी खास करून गोंधळी समाजाच्या वतीनं हा कार्यक्रम ठेवण्यात आला मी एक मैत्री या नात्याने कार्यक्रम पालिकासांचा मला भरपूर प्रेम आहे साहेबांच्या वाढदिवसाला भरपूर कार्यक्रम केले नवरात्राला केलेले आणि म्हणून मला शब्द त्यांचा नाकारता आला नाही तर असंच प्रेम तुमचं या कलाकारांवरती राहू दे या रसिकांचं राहू दे ही एक सदिच्छा व्यक्त करतो झालेली सेवा ही गणरायाच्या मी समर्पित करून या तुम्हाला तुमचे प्रेम या आशीर्वाद असेच पाठीशी घेऊन या ठिकाणी मी कार्यक्रम संपन्न झाला असं जाहीर करतो धन्यवाद गणपती गजानन